स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या असून काँग्रेसच्या आंदोलनाला राजकीय वळण देते अशी टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली। आंदोलनस्थळी रुपाली ठोंबरे पाटील यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आत्ताचं आंदोलन हे काँग्रेसचे काही लोक करत आहेत। एक लक्षात घ्या, आंदोलन हे जेव्हा चालू व्हायच्या आधी मागण्या प्रमुख दोन होत्या। कृषीच्या 258 जागा ऍड कराव्यात आणि 25 ला म्हणजे 25 ऑगस्टला जी IBPS आणि जी राज्यसेवा एकत्रित घेतली आयोगाने, ती 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी। त्या दोन मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या आणि त्याच्यासाठी मी त्यांच्या सोबत होते, कारण का आयोग सातत्याने विद्यार्थ्यांना कुठेतरी पिळवणूक होत होती। त्यांच्यासाठी भविष्याचा विचार न करता या एक्झाम घेत होत्या। IBPS सुद्धा गरजेची आहे मुलांना आणि राज्यसेवा पण आहे। आता सरकारने त्या आमच्या दोन मागण्या पूर्ण केलेल्या आहेत, त्याचं नोटिफिकेशन टाकलेलं आहे। आता आजचं नोटिफिकेशन यायच्या आधी 258च्या ज्या जागा आहेत त्याचंही नोटिफिकेशन MPSC आयोगाने टाकलं होतं की आम्ही ती परीक्षा 1-2 ते 3 महिन्यामध्ये घेऊ। त्यावेळी राज्यसेवा 25 ऑगस्टलाच होती। आता 25 ऑगस्टची ही पुढे ढकलण्यात आली, त्याच्यामुळे 2024ला कृषीची ऍड होऊन ही एक्झाम घेण्यात यावी असंही आम्ही आयोगाला आणि सरकारला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे ज्यासाठी आम्ही आंदोलनाच्या मागण्या घेऊन बसलो होतो त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आम्ही त्या सरकारचं अभिनंदन करतो, आभार मानतो। फक्त आयोगाचा कारभार सुधारावा, पुन्हा कधी विद्यार्थ्यांवर ही वेळ येऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या ज्या काही भावी आमचे अधिकारी आहेत त्यांच्या फ्युचरसाठी आम्ही म्हणजे मी असेल किंवा जे कोणी आलेले आहेत आम्ही त्यांच्या भगिनी बंधू म्हणून त्यांच्या सोबत आहोत। परंतु आत्ताचं जे आंदोलन आहे हे काहीतरी नवीन मागणी घ्यायची आणि सुरू करायची, तर पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही ज्या कारणासाठी आंदोलनाला बसलो होतो त्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्यात, आम्ही इथनं जात आहोत। आता जे बसत आहेत त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही। त्यांच्या ज्या काय मागण्या असतील त्या कायदेशीर आहेत का बेकायदेशीर मला माहित नाही, परंतु जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते सगळे इथनं निघून गेलेले आहेत। त्यांच्या प्रमुख मागण्या झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात MPSCच्या विद्यार्थ्यांना जर काही अडचण असलीच तर आम्ही ती सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, हे त्यांना सांगितलेलं आहे।